नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण WRD जी 6 ऑगस्ट 2022 ला झालेली होती त्याच्यातला पार्ट 3 आणि त्याच्यात आपण 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. चला मग क्वेश्चन नंबर 31. An object is subjected to a system of concurrent forces as shown in the given figure. Calculate the resolved component force 400 Newton in x direction. इथे तुम्हाला फोर्स दिलेले आहेत आणि 400 न्यूटनला जो फोर्स आहे तो त्याचं रिझोल्युशन करायचं आहे तुम्हाला. बघा मग आपण त्याचं रिझोल्युशन एक्स डायरेक्शनला त्याचं रिझोल्युशन करायचं आहे. फोर्स रिझोल्युशन करताना फक्त एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. एक्स ऍक्सिसला जो फोर्स आपण कन्सिडर करतो तो असतो कॉस थिटा आणि वाय ऍक्सिसला जो फोर्स आपण कन्सिडर करतो तो असतो साइन थिटा. आणि याचा जो अँगल असतो तो आपल्याला एक्स ऍक्सिस सोबत हवा असतो तो बरोबर 60 डिग्री दिलेला आहे. तर इथं आपण फोर्स रिझोल्युशन जर केलं तर इथे येईल 400 कॉस थिटा म्हणजेच कॉस 60 आणि परत याचं व्हर्टिकल फोर्स रिझोल्युशन जर केलं तर इथे येईल 400 साइन 60. आपल्याला फक्त त्यांनी एक्स डायरेक्शनला फोर्स रिझोल्युशन करायला सांगितलं होतं 400 न्यूटन सोबत, तर ते येईल 400 कॉस 60. तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉस 60 ची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. तर कॉस 60 ची व्हॅल्यू असते हाफ. म्हणजे 400 ला जर तुम्ही हाफने डिवाइड केलं म्हणजेच 400 मल्टिप्लाय बाय 1/2 जर केलं तर आपल्याला फोर्स भेटेल 200 न्यूटन. तर 400 न्यूटन सोबत जर तुम्ही फोर्स रिझोल्युशन केलं एक्स डायरेक्शनला तर ते येईल 200 न्यूटन. तर क्वेश्चन नंबर 31 चा आन्सर आहे 200 न्यूटन. बघा समोरच मी तुम्हाला काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. साइन 0 किती असेल, साइन 30, तर या व्हॅल्यू पार्ट असणं गरजेचं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये कॉस 60 ची व्हॅल्यू माहित असणं फार गरजेचं होतं. तर कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते, तर कॉस 60 असतो हाफ. आणि त्याचप्रमाणे तुम्ही साइन 30 ची पण व्हॅल्यू लक्षात राहू द्या. साइन 30 ची व्हॅल्यू असते हाफ. ह्याच्या दोन व्हॅल्यू माहित असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे साइन 45, कॉस 45 आणि टॅन 45. तर साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2, कॉस 45 ची व्हॅल्यू असते 1/√2 आणि टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1. चला मग आपण पुढच्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 नंबरचा क्वेश्चन. Which of the following statements are correct or incorrect with respect to maximum effective slenderness ratio for tension member? म्हणजेच खाली दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याच्यात मॅक्झिमम इफेक्टिव्ह स्लेंडरनेस रेशो दिलेले आहेत आणि त्या दोन स्टेटमेंट मध्ये आपल्याला कन्क्लूड करायचं आहे की स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी रॉंग आहे का राईट आहे. तर बघा मग स्टेटमेंट ए, as per IS 800/2007 the maximum effective slenderness ratio for members which are always under tension. तर बघा as per IS 800/2007 हा जो IS कोड आहे आपण स्टील डिझाइन स्ट्रक्चर मध्ये यूज करतो, त्याच्यात मॅक्झिमम स्लेंडरनेस रेशो फॉर मेंबर ऑलवेज अंडर टेन्शन जर असेल अदर दॅन प्रिटेन्शन मेंबर असेल तर त्याची व्हॅल्यू 400 असते. तर हे जे स्टेटमेंट दिलेले आहे ते राईट आहे. त्याच्यानंतर बघा स्टेटमेंट नंबर बी बघू. स्टेटमेंट बी, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड ॲड्युक्वेट रिजिडिटी टू प्रिव्हेंट अनडिझायरेबल लॅटरल मूवमेंट और एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स, डिझाइन स्पेसिफिकेशन युजली लिमिट स्लेंडरनेस ऑफ टेन्शन मेंबर. बघा लॅटरल मूवमेंट और एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्स, डिझाइन स्पेसिफिकेशन युजली लिमिट स्लेंडरनेस रेशो फॉर टेन्शन मेंबर, हे पण जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी क्वेश्चन नंबर 32 मध्ये हे दोघी राईट्स आहेत. तर क्वेश्चन नंबर 32 चा आन्सर तुमचं काय 4, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. चला मग क्वेश्चन नंबर 33 कडे जाऊया. तर क्वेश्चन नंबर 33 मध्ये काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड यूज फॉर डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्टच्या मेथड दिलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी कोणती मेथड नाहीये. तर बघा जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन्स बघितले, ऑप्शन नंबर 1 त्याच्यात दिलेलं आहे की वर्मी कंपोस्टिंग ही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ची डिस्पोजलची मेथड आहे. त्याच्यानंतर ऑटोक्लेविंग तर ही नाहीये.
त्याच्यानंतर 3 नंबरचं जर तुम्ही बघितलं तर श्रीडिंग अँड पल्वरायझिंग, ही पण सॉलिड वेस्टची मेथड आहे, आणि इन्सिनरेशन. या तिघ ज्या मेथड आहेत, वर्मी कंपोस्टिंग, श्रीडिंग अँड पल्वरायझेशन आणि इन्सिनरेशन, या डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल ऑफ सॉलिड वेस्टच्या मेथड आहेत, पण ऑटोक्लेविंग ही मेथड नाही. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2. चला मग क्वेश्चन नंबर 34 कडे जाऊया. Which of the following type of compacting equipment use most suited for compacting dry cohesionless granular materials? बघा याच्यात काय दिलेलं आहे की कॉम्पॅक्टिंग इक्विपमेंट आपण कोहेजनलेस ग्रॅन्युलर सॉइलसाठी कोणतं यूज करतो? तर जर तुम्ही बघितलं तर कोहेजनलेस ग्रॅन्युलर सॉइल असेल तर त्याच्यासाठी आपण स्मूथ व्हील व्हायब्रेटर रोलर्स यूज करतो. कोणतं रोलर्स यूज करतो? कोहेजनलेस. म्हणजेच कोहेजिव्ह आणि कोहेजनलेस या दोन गोष्टी माहित असणं फार आपल्याला गरजेचं आहे. तर कोहेजिव्ह सॉइल कोणती असते? तो कोहेजिव्ह सॉइल म्हणजे क्ले असतो, आणि कोहेजनलेस म्हणजे काय असतात? ग्रॅव्हल, सँड. हे कोहेजनलेस म्हणजे इथं कोहेजनलेस जर सॉइल असेल आणि तिथं जर तुम्हाला कॉम्पॅक्शन करायचं असेल तर तिथं तुम्ही कोणत्या प्रकारचं व्हायब्रेटर्स यूज करणार? तर तिथं तुम्ही यूज करणार स्मूथ व्हील व्हायब्रेटर्स. बघा खाली मी एक टेबल दिलेला आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेटर्स वेगवेगळ्या सॉइलसाठी आपण यूज करतात. याच्यापैकी न्यूमॅटिक टायर रोलर, हे जे रोलर असतं ते कोणत्या सॉइलसाठी आपण यूज करतो? न्यूमॅटिक टायर रोलर. तर सँडी सॉइल असेल, ग्रॅव्हल सॉइल असेल, सिल्ट सॉइल असेल, तर क्ले सॉइल असेल. म्हणजे सँडी आणि क्ले म्हणजे याचा अर्थ काय? याच्यात कोहेजिव्ह आणि कोहेजनलेस दोघी जर सॉइल असतील तर तिथं तुम्ही न्यूमॅटिक टायर रोलर हे यूज करू शकता. शीप फूट रोलर्स हे फार आयएमपी शीप फूट रोलर्स. तर शीप फूट रोलर्स ते कुठे यूज करणार आपण? जर क्ले सॉइल असेल. म्हणजे क्ले म्हणजे कोणती सॉइल? कोहेजिव्ह सॉइल. कोहेजिव्ह सॉइल असेल आणि तिथं तुम्हाला कॉम्पॅक्शन करायचं असेल तर तिथं आपण कोणत्या प्रकारचं रोलर यूज करणार? तर शीप फूट रोलर यूज करणार तिथं. त्याचप्रमाणे व्हायब्रेटरी रोलर्स, जे व्हायब्रेटरी रोलर्स आपण कुठे यूज करणार? सँड्स मध्ये. जर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं जर कोहेजनलेस म्हणजेच काय? कोहेजनलेस सँड म्हणजेच कोणती? सँड असेल. कोहेजनलेस सॉइल म्हणजे कोणती असेल? सँड असेल. आणि तिथं जर तुम्हाला कोणतं व्हायब्रेटर्स यूज करणार तुम्ही तिथं, तर तिथं तुम्ही यूज करणार स्मूथ व्हील व्हायब्रेटर रोलर. तर क्वेश्चन नंबर 34 चा आन्सर आहे तुमचं स्मूथ व्हील व्हायब्रेटरी रोलर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर क्वेश्चन नंबर 35. Which of the following statements are correct or incorrect with respect to simple lifting machine? सिंपल लिफ्टिंग मशीन बद्दल दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला कन्क्लूड करायचंय, ओळखायचंय की स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी रॉंग आहेत की राईट आहेत. तर बघा मग स्टेटमेंट ए, मॅग्निट्यूड ऑफ लोड इज ऑलवेज स्मॉलर दॅन द एफर्ट. बघा हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, मॅग्निट्यूड ऑफ लोड इज ऑलवेज स्मॉलर दॅन द एफर्ट, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे लोड मॅग्निट्यूड ऑफ लोडचं जे मॅग्निट्यूड असतं आणि एफर्टचं जर मॅग्निट्यूड असतं, म्हणजे लोडचं मॅग्निट्यूड स्मॉलर असतं ऍज कम्पेअर टू एफर्ट. बघा हे तर बऱ्यापैकी असतं, पण सर्वच याच्यात मशीन्स मध्ये असं घडत नाही. तर स्टेटमेंट ए जे आहे तुमचं ते इनकरेक्ट आहे, कारण की ते काय आहे, कधी कधी तुमचं मॅग्निट्यूड ऑफ लोड हे ग्रेटर पण असू शकतं आणि स्मॉलर पण असू शकतं. त्याच प्रकारे एफर्ट वरती जे तुम्ही लावणार ते पण कमी जास्त असू शकतं. म्हणजे हे जे आहे ते स्टेटमेंट ए ते रॉंग आहे. स्टेटमेंट बी आपण बघणार. स्टेटमेंट बी काय दिलेले बघा, स्टेटमेंट बी युनिट ऑफ लोड अँड एफर्ट इज न्यूटन. बघा हे बरोबर आहे. एफर्टचं लोड पण न्यूटन असतं आणि लोडचं युनिट पण न्यूटन असतं. म्हणजे एफर्टचं युनिट न्यूटन, लोडचं युनिट न्यूटन. स्टेटमेंट बी इज करेक्ट अँड स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट. म्हणजेच आपलं क्वेश्चन नंबर 35 चं आन्सर आहे स्टेटमेंट बी इज करेक्ट अँड स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट. तर क्वेश्चन नंबर 35 चा आन्सर आहे तुमचा 2. मग क्वेश्चन नंबर 36. In an open channel flow, the flow is said to be laminar flow if the Reynolds number is. बघा ओपन चॅनल फ्लो मध्ये रेनॉल्ड्स नंबर जर कसे असतात, जर लॅमिनार फ्लो असेल तर रेनॉल्ड्स नंबर किती असतील? बघा जर ओपन चॅनल फ्लो असेल आणि लॅमिनार फ्लो असेल तर त्याच्यात रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 500 असतात.
आणि ट्रान्झिशन फ्लो असेल तर त्याच्यात रेनॉल्ड्स नंबर 500 टू 2000 असतात. जर टर्ब्युलंट फ्लो असेल ओपन चॅनल फ्लो मध्ये तर रेनॉल्ड्स नंबर तुमचे ग्रेटर दॅन 2000 असतात. तर इथं तुम्हाला विचारलेलं होतं लॅमिनार फ्लो मध्ये रेनॉल्ड्स नंबर किती असतात. तर लॅमिनार फ्लो मध्ये इन ओपन चॅनल फ्लो मध्ये रेनॉल्ड्स नंबर ऑलवेज लेस दॅन 500 असतात. त्याचप्रमाणे पाईप मध्ये पण विचारलं जातं. तर पाईप्स मध्ये काय लॅमिनार फ्लो असेल तर रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 2000 असतात. ट्रान्झिशन फ्लो असेल तर रेनॉल्ड्स नंबर इन बिटवीन 2000 टू 4000 असतात. आणि टर्ब्युलंट फ्लो असेल तर रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 4000 असतात. तर हे जे आहे लॅमिनार फ्लो इन पाईप आणि लॅमिनार फ्लो इन ओपन चॅनल ते तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. तर याच्यात तुम्हाला सरळ सरळ विचारलं होतं की लॅमिनार फ्लो असेल ओपन चॅनल फ्लो मध्ये लॅमिनार फ्लो असेल आणि त्याचे रेनॉल्ड्स नंबर किती असतील मग तर लेस दॅन 500 असतात. चला क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 मध्ये तुम्हाला इग्नियस रॉकचं एक्झाम्पल विचारलेलं आहे आणि खाली वेगवेगळ्या रॉकचे एक्झाम्पल्स दिलेले. बघा लाइमस्टोन दिलंय, ग्रॅनाइट दिलंय, क्वार्टझाइट दिलंय, मार्बल दिलंय. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं लाइमस्टोन काय असतं, लाइमस्टोन म्हणजे आपण त्याला चुनखडक म्हणत असतो. तर लाइमस्टोन इट इज द सेडिमेंटरी रॉक आणि ग्रेनाइट हा कोणता रॉक असतो, ग्रेनाइट इज द इग्नियस रॉक. द ग्रेनाइट तुम्ही बघितला तर ग्रेनाइट हा कोणता रॉक असतो तुमचा, ग्रेनाइट इज द इग्नियस रॉक असतो. त्याची डायग्राम तुम्हाला दिसतच असेल. सॉरी क्वार्टझाइटची डायग्राम दिलेली आहे, ग्रॅनाइटची डायग्राम इकडे आहे. ग्रॅनाइट बघितलं तुम्ही, ग्रॅनाइट कोणता रॉक असतो मग तुमचा, ग्रॅनाइट इग्नियस रॉक आहे. आणि क्वार्टझाइट हा जो आहे तो ब्लॅकिश कलर किंवा ब्राऊन कलर मध्ये ग्रे कलर मध्ये तुम्हाला दिसतोय तो क्वार्टझाइट आहे. आणि फर्स्ट जी डायग्राम आहे ती ग्रॅनाइटची आहे. आपण जनरली ग्रॅनाइट आपल्याला माहित असतो, क्वार्टझाइट आपल्याला समजत नाही. तर क्वार्टझाइट तुम्हाला ही जी फिगर आहे ते बघून समजेल असं मला वाटतंय. द लाइमस्टोन इट इज द सेडिमेंटरी रॉक, ग्रॅनाइट इज द इग्नियस रॉक, क्वार्टझाइट इट इज द मेटामॉर्फिक रॉक आणि मार्बल इट इज ऑल्सो मेटामॉर्फिक रॉक. तर इथं तुम्हाला इग्नियस रॉकचं एक्झाम्पल विचारलं होतं. इग्नियस रॉक, ग्रॅनाइट इज द इग्नियस रॉक. बघा इग्नियस मध्ये जी येतो तर जी फॉर ग्रॅनाइट असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते इग्नियस हे बरेचशे रॉकचं क्लासिफिकेशन आपल्याला कळत नाही. इग्नियस मध्ये जी येतो तर जी फॉर ग्रॅनाइट आणि इग्नियस मध्ये ग्रॅनाइट येतं, एवढं लक्षात तुम्ही ठेवणार. तर 37 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ग्रॅनाइट. आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आहे 38 नंबरचा. बघा इथं काय दिलेलं आहे की एक 2 रूमची तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन दिलेला आहे आणि तिथे तुम्हाला ओळखायचं आहे सेंट्रल लाईन मेथड नुसार त्याच्यात नंबर ऑफ जॉईंट्स किती असतील. आयडेंटिफाय द नंबर ऑफ जॉईंट्स. बघा जेव्हा तुम्ही इस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये दोन मेथड्सने आपण इस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये दोन मेथड्स आपण यूज करतो. तर त्याच्यात दोन मेथड कोणत्या असतात, एक सेंट्रल लाईन मेथड असते आणि लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड असते. कशासाठी यूज करतो आपण या मेथड्स, तर ह्या मेथड्स आपण काय क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे जनरली सेंट्रल लाईन मेथड्स आणि लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड. सेंट्रल लाईन मेथड मध्ये आपण टोटल सेंट्रल लाईन कॅल्क्युलेट करतो आणि टोटल सेंट्रल लाईन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पहिले त्या प्लॅन मध्ये नंबर ऑफ जंक्शन्स बघतो. बघा मग इथं नंबर ऑफ जंक्शन्स तुम्हाला विचारलेले आहेत. बघा नंबर ऑफ जंक्शन कसे ओळखतो आपण, जर तुम्ही इथं बघितलं 2 वॉल्स मीटिंग ऍट अ 1 पॉइंट, जर तिथं टी होत असेल तर तिथं नंबर ऑफ जंक्शन 1 असतात. इथं एक टी होतोय आणि इथं एक इन्व्हर्टेड टी होतोय, तर इथं एक. तर ह्या याच्यात नंबर ऑफ जंक्शन्स, नंबर ऑफ जॉईंट्स किती आहेत मग, तर 2 नंबर ऑफ जंक्शन्स आहेत याच्यात. आणि हे आपण कन्सिडर करणार आहे. जर टी असेल तर 1 नंबर ऑफ जंक्शन आपण कन्सिडर करतो आणि प्लस जर होत असेल 2 वॉल्स अशा एकत्र येत असतील तर तिथं नंबर ऑफ जंक्शन्स किती होतात तर 2. तर इथं 2 टी आहेत तर इथं नंबर ऑफ जंक्शन्स किती आहेत तर 2. तर क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर किती आहे 2. चला मग क्वेश्चन नंबर 39 कडे जाऊया आपण. याच्यात काय विचारलंय ते बघू. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ सिमेंट शॅल बी सिच्युएटेड इन लॅबोरेटरी टू चेक द टाइम अवेलेबल टू वर्क विथ cement and other ingredients with it before placing it within formwork. Check the time available for within the cement. आता तुम्हाला जर काय करायचंय इथं within formwork, before placing within formwork, तर असा जो टाइम असतो लॅबोरेटरी मध्ये आपण सिमेंटचे टाइम कॅल्क्युलेट करतो, इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम. तर इथं सरळ सरळ बिफोर प्लेसिंग विथ फॉर्मवर्क जो टाइम लागतो आपल्याला तो टाइम कोणता असतो, इनिशियल सेटिंग टाइम ऑफ द सिमेंट. आणि जनरली इनिशियल सेटिंग टाइम ऑफ सिमेंट किती असतो ओबीसीचा, लेस दॅन 30 मिनिट तुमचा असतो इनिशियल सेटिंग टाइम. आणि फायनल सेटिंग टाइम किती असतो तुमचा 10 hours.
आणि 10 हवर्स म्हणजेच किती 10 हवर्स मध्ये किती मिनिट्स येतील तुमचे, तर 10 हवर्स मध्ये एक हवर्स मध्ये तुमचे 1 हवर्स मध्ये 60 मिनिट येतात. तर 60 इंटू जर 10 केलं तर इथं टोटल मिनिट्स येतात 600 मिनिट्स. फायनल सेटिंग टाइम साठी 600 मिनिट्स लागतात आणि इनिशियल सेटिंग टाइम साठी 30 मिनिट्स. ह्या दोन व्हॅल्यू पाठ असणं तुमचं फार गरजेचं आहे. इनिशियल सेटिंग टाइम ऑफ ओपीसी इज 30 मिनिट आणि फायनल सेटिंग टाइम ऑफ द ओपीसी इज 10 हवर्स म्हणजे 600 मिनिट. तर इथं तुम्हाला विचारलेलं होतं लॅबोरेटरी टू चेक द टाइम अवेलेबल टू वर्क विथ द सिमेंट अँड अदर इन्ग्रेडियंट्स विथ इट बिफोर प्लेसिंग विथ इन फॉर्म वर्क. म्हणजे फॉर्म वर्क मध्ये जे तुमचं सिमेंट कॉन्क्रीट आहे ते टाकण्याच्या आधी आपण जी सिमेंटची प्रॉपर्टी चेक करतो तर ती जी असते ती इनिशियल सेटिंग टाइम असते. चला आपण आता या आजच्या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन बघणार. तर शेवटचा क्वेश्चन नंबर 40 हा सर्वेशी रिलेटेड आहे. तर बघा याच्यात काय विचारलेलं आहे. इन अ सर्वे वर्क युझिंग थेडोलाइट when it is an observation term as faceless observation. बघा दोन टर्म्स आपण सर्वे मध्ये यूज करतो, ते थेडोलाइट मध्ये यूज करत असतो. एक फेसलेफ्ट ऑब्झर्वेशन आणि एक असतं फेस राईट ऑब्झर्वेशन. तर यांनी फेसलेफ्ट ऑब्झर्वेशन काय असतं ते विचारलेलं आहे. बघा मी एक डायग्राम पर्पजफुली इथं टाकलेली आहे थेडोलाइटची. हे जे व्हर्टिकल सर्कल जे तुम्हाला दिसत असेल हे व्हर्टिकल सर्कल आहे आणि हे तुमचं काय हा तुमचा टेलिस्कोप आहे. जर ऑब्झर्वर ऑब्झर्वेशन करत असेल, म्हणजे प्रॅक्टिकल ऑब्झर्व करतोय बघ तो आता, आणि ते जे सर्कल आहे ते सर्कल तुम्ही उभे तुमच्या लेफ्ट साईडला जर असेल, लेफ्ट हँड साईडला जर ते सर्कल असेल आणि तुम्ही ऑब्झर्वेशन घेत असणार तर त्याला म्हणतो आपण फेसलेफ्ट ऑब्झर्वेशन. आणि हे जे सर्कल आहे हे सर्कल तुमच्या राईट हँड साईडला असेल आणि तुम्ही ऑब्झर्वेशन घेत असणार तर असं जे ऑब्झर्वेशन असतात त्यांना आपण फेस राईट ऑब्झर्वेशन म्हणतात ना. बघा हे जे व्हर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या जर लेफ्ट साईडला जर असेल तर ते फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन आणि हे व्हर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या राईट साईडला असेल असे जे ऑब्झर्वेशन असतील तर ते फेस राईट ऑब्झर्वेशन असतील. तर ह्या 40 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर आहे फेस लेफ्ट म्हणजे काय असतं, व्हर्टिकल सर्कल इज लोकेटेड ऍट द लेफ्ट साइड ऑफ ऑब्झर्वर्स ऑब्झर्वेशन. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण परत 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. उरलेले जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते मी त्वरितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. खरंच तुम्ही मला फार सपोर्ट देत आहात. असेच माझ्या व्हिडिओला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. परत एकदा पुनश्च तुमचे आभार. थँक्यू.